साई, तुला एक सांगू काय? त्या कृष्णाला काय अक्कल नाही ग. ढ आहे नुसता. परीक्षेत 2% कमीच भेटतात माझ्यापेक्षा. पण कसाही असला ना तरी मित्र आहे ग तो आपला. तू लक्षात ठेवाय काय, विसरू नको. चांगलं काय बोलतो रे शशी? नाही, त्या गारगुडी दगडाचं स्पेलिंग विचारत होतो. एवढ्या रात्री इंग्लिश शिकताय तुम्ही? हा. आली मोठी. साई, कळलं ना? शांती, कसा बोलू ग सॉरी जायला? या आधी पोरींना कधी सॉरी बोललाच नाही ना. ती समोर आली ना की माझी जाम फापलत. खोटा का वागलास? ते तुझी आई बोलते ना, काहीतरी चांगला होत असेल तर खोटा वागलेला चांगला असतं. आणि त्या दिवसासाठी सॉरी. अरे बोललास काय? अरे थांब रे. चल प्रसाद अरे नको ना. बुडला पण. ए सिद्धेश, सांभाळून रे. ए कृष्णा, तुला ना सॉरी बोलायला मदतच नव्हती करायला पाहिजे. एवढा काय घाबरतोस रे? ए साई, तू मार ना उडी. मार मार मार, घाबरू नकोस. बघ ये बघ. मार बिंदास. हे बघ बघ, तिच्याकडे बघ. हा हा, बघितलं? प्रसाद प्रसाद उडव. जायवर उडव, जायवर. ए कृष्णा, जा ना तिकडे. पाणी नको उडवू. ए, ऐका ना, मी एकदा ड्रम काढून उडी मारू? मार बिंदास. मार बिंदास मार. नक्की? हा, काही होणार नाही ना? काय नाही होणार. काय नाही मार होणार. मार तू. जाई, ऐक ना, कुठे चाललीस? आईला तिची डेअरिंग वाढली वाटतं. परत उडी मारते. आता नाही उडी मारायची ती. मी बघितलाय, याने तिच्या पोटाला हात लावला. काय बोलतोस? नाहीतर काय. अरे ये, मुद्दामून नाही केलं मी, चुकून लागला. तिने ड्रम बांधला नव्हता म्हणून. एवढे दिवस माझ्या पोटाला कधी हात नाही लावलास ड्रम बांधताना? तिच्या बरोबर लावतस? अरे चुकून लागला यार, चुकून लागला. आपण आहोत का कृष्णा असं?
मला नाही वाटत ते तुला माफ करेल. आता तुझा तूच काय ते बघ बाबा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना मी चुकलो तर आत्ता जाऊन सॉरी बोलतो. चल ए चल बघूया. जाई ए जाई. ए, जाई. काकू जाई कुठे का? आंघोळ करते. काय झालं रे? काकू जरा थांब, कृष्णाला जाम महत्वाचा बोलायचा आहे. काय झालं? हाय बघ आलीच. हे बोलून टाक काय तो. जाई सॉरी. अगं मगाशी आपण एकत्र उड्या मारल्या, मग तू पाण्याखाली गेलीस, जाम बुडबुडे तयार झाले, मी तुला बाहेर काढला आणि तुला पकडायला गेलो म्हणून माझा हात चुकून तुझ्या पोटाला लागला. शपथ चुकून लागला, सॉरी. आईला बोलला बा सॉरी. माझ्या पोटाला हात लावलास? कधी? अरे ते मला कसं तरी व्हायला लागलं म्हणून आले मी बाहेर. आणि बरंच झालं मी बाहेर आले, कारण माझे पिरियड्स चालू झाले. सुरू झाला पिरियड्स म्हणजे तू पण कसला क्लास करतेस काय गावात? आम्हाला पण सांग ना. नेल्यानो बाजूला वा पहिल्यांदी. कावळा शिवलाय तुला. आणि जाई त्या पोरांच्या समोर काढायचा हा विषय आहे काय? सॉरी. आधी कोण बघताय का बघ. काय रे, काय करतोयस? त्या कावळ्याचा बंदोबस्त करतोय. काय? तो कावळा आता आत येतोच कसा आणि तुला शिवतोच कसा ना तेच बघतो. त्या कावळ्यामुळे माझ्या आईला 3 दिवस बाजूला बसायला लागतं ना. हो ग, शाण माझं बाळते. हा, वयाच्या पुढचा प्रश्न विचारचा धेणग्या ना आलाय का? आपलं फक्त अंडावच विचार आहे. चल बरी. हातात नको देऊ, तिकडे खाली ठेव. असं काय करतोयस? कावळा शिवलाय मला. अगं आई ए आईला नको सांगू, ती तांदूळ निवडायला देईल मला. ए श्रद्धा, श्रद्धा सांग ना, कावळा शिवल्यावर काय होतं ग? मला कुठे बाहेर नाही जाता येणार आणि मला या कोपऱ्यात 3 दिवस बसून राहायला लागेल. अरे मुलांना कधी कावळा शिवतं काय मेल्या? तो तर आम्हा बायकांना शिवतं. मग तुम्ही कोपऱ्यात कशाला बसता? घपरे, काय पण काय विचारतोयस? ए सांग ना. मग पहिलं माझ्या पाया पड. हे आज तल नाही बोललास? सांग ना. हे बघ, आईने मला जे सांगितलंय ना ते मी तुला सांगते. आई म्हणालेली तू फळं आणायला मार्केटला जातेस तेव्हा तू खराब पिशवी घेऊन जातेस की स्वच्छ? स्वच्छ. मी पण हेच उत्तर दिलं होता. मग पुढं? मग आई म्हणाली आमच्या बायकांच्या पोटामध्ये ना अशीच एक पिशवी असतं, त्यात तुझ्यासारखं आणि माझ्यासारखं गोड बाळ असतं. म्हणून ती पिशवी आम्हाला दर महिन्याला स्वच्छ ठेवायला लागते. म्हणून आम्ही बायका 3 दिवस कोपऱ्यात बसतो. कळला तुला? आई शपथ, एवढा सगळा होता? मग अशा वेळी तुम्ही काय करता? काही नाही, सारखं पाणी पित राहतो, आराम करतो, फळं खातो आणि जास्तच थकवा आला तर इलेक्ट्रॉल पितो. पण याच्यात हात न लावण्यासारखं काय? ए बाबा, एवढाच सांगितलं होता आईने. आता हे गप खा कावळ्या. चल. ते आधी पाय हलवायचं बंद कर ग. मी तुला घरात काय करायला अडवलंय का? आजचा आणि उद्याचाच दिवस, परवा जा बाहेर. ए, मी ते घेऊ? तिकडे हात नको लावू, नैवेद्याला जाणार आहेत सगळं. गॉड मावशी, इथं असं चालत नाही जाई. उगीच कोणाला कळलं ना पाळी आली असताना बाहेर हिंडतेस तर खरा गाव काय ना कळल तुला. आणि हे आपलं गाव आहे, पुणे मुंबई नाही. पण मावशी कुणालाच माहित नाहीये, मग बाहेर जायला काय हरकत आहे? 3 दिवस त्रास झाला ना, आता आराम करायचा नाही. पण मावशी आज बरं वाटतंय मला खरंच. ऐक ना प्लीज, जाऊ देत ना, मी कोणालाच नाही सांगणार, प्रॉमिस. आणि पॅड्स कशासाठी असतात? ए जाई. जाई, जाई. हा हा घे, कलिंगड खा. याने ना तुझ्या पोटात नाही दुखणार. ए कृष्णा, हा बघ इलेक्ट्रॉनचा पाकिट आहे, कुणाला द्यायचंय? पुष्पात्या धर. द्या, आता मलाच द्या. आता मला तुमच्या वागण्याचा थकवायला लागलाय. सॉरी मावशी, या तिघांनाच माहितीये फक्त. यांची मैत्रीणच. अरे खरंच ते चिटकिनीला माझ्या मित्राने बघितला. रिक्षात तिचे बाय उलटे होते. ठेव ग. एक आठवड्यात आपण फणफणत होता माहितीये. बापरे,
म्हणजे आता आठवलं तरी घाबरायला होत असेल ना त्यांना. च्या, नंतर त्याला सवय झाली ना, लग्न झाला त्याचा, आता त्याच्यात पाय उलटे होतात. जाई प्रदीप आणि मी वर्गमित्र. लहानपणापासून त्याला भूताच्या गोष्टी सांगायची सवय, म्हणून वर्गात आम्ही त्याला डरावना प्रदीप म्हणायचो. डरावना. अरे खरंच मला भूत दिसायची. मग माझा पण लग्न झाला ना, मग घरातच चेटकीन आली. जाई 1 वर्षी सुट्ट्यात या शैल्या वहिनींसोबत मी त्यांच्या माहेरी गेले होते, कोल्हापूरला, हेगिष्टांकडे. किती माणसं यांच्या घरात माहितीये. यांच्या दुकानात पानाच्या एवढ्या अशा ढेपा असायच्या. काय मजा केली ना वहिनी त्या सुट्टीत आपण. त्यावेळेच्या सुट्ट्यांची गंमत काहीतरी वेगळीच होती. जाई पुढच्या वेळेला तू पण ये ग कोल्हापूरला. ए भटीन काकू, तुम्ही तुमच्या लहानपणी काय काय करायचं? म्हणजे तुझ्या सुट्ट्यांबद्दल सांग ना. हा सांग ना खरंच. हो सांग ना भटीन काकू. अगे बाय, सुट्टी कोणाला नाही आवडत. मला पण सुट्टी फार आवडायची. हा, पण आम्ही सुट्ट्यांमध्ये तुमच्यासारखे कुलेवर करून नाही झोपायचो. आम्ही लवकर उठायचो आणि वाडीत जायचो. तिथे आमचे बाबा सुपाऱ्या काढत बसलेले असायचे. मग आम्ही त्या सगळ्या सुपाऱ्या गोळा करून ना आईच्या पुढ्यात नेऊन ओतायचो. मग न्यारी झाल्यानंतर ना आम्ही फिरायला निघायचो. आता त्या वेळेला कसं, आमच्याकडे तुमच्यासारखी डोंगराखाली गाडी नव्हती ना. आम्ही आपले चालत जायचो. मग काजूची बोंडा गोळा करायचो, आंबे फाडायचो, करवंद खात खात आम्ही आपले घरी यायचो. मग संध्याकाळ झालेली असायची ना, म्हणून आमची आई आपली आम्हाला शुभंकरोती म्हणायला बसवायची आणि मग ती करमाट बनवायची. रात्रीच्या वेळेला जेवण झालं ना की मग आम्ही सारी भावंडा अंगणात पडल्या पडल्या गप्पा मारत मारत ना कधी झोपी जायचो ना, बाय माझे कळायचंच नाही गे. अरे पोरांनो, तुम्ही जेव्हा मस्ती करता ना तेव्हा ना मला माझा लहानपण आठवता बघ. जीवाला फार भारी वाटतं माझ्या. अरे बाबा, कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो. हा, हे मात्र खरं. पण आता काय रे, माणसाला शहराची चट लागली ना. गावाकडे कोण फिरकतच नाही. शहरातला माणूस कसा गावाकडे आला की त्याला फार आनंद होतो बघ. तसाच ना कोकण माणसाने भरलेला बघितला ना की कोकणी माणसाला लय बरा वाटतं बघ. अरे आपलं मूळ असतं ना ते, मग त्याला इसरून कसा चालेल रे. खरंय खरंय. चला या बघू. अरे मेल्यानो, एक एकटे काय खाता, जरा द्या माझ्याकडे एकटे. अरे कृष्णा, सांगायला लागतं काय तुला. आण त्याचे एक आण इकडे. भाऊजी बालपण